हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळी। त्याच्यासाठी मी घेतला आहे पाव किलो मैदा आणि थोडंसं डालडा गरम करून मैद्यामध्ये टाकला आहे। हे बघा, असा गरम करून टाकला मैद्यामध्ये डालडा आणि 1 कप पाणी घेतलं, गरम करायला टाकलं कढईमध्ये। हे बघा, हा कपाने 1 कप पाणी टाकलं आहे आणि आता टाकणार आहे अंदाजे साखर। आणि हे ना मिश्रण गरम आहे ना, तर हलवून घ्यायची साखर विरघळेपर्यंत। हे बघा, अशी हलवून घ्यायची साखर ते विरघळेपर्यंत। मस्त हलवून घ्या। आता हे मिश्रण आपण डालडा टाकलेला ना, असं पूर्ण चोळून घ्यायचा डालडा मैद्याला। समस्त हाताने एकसाथ एकजीव करून घ्या डालडा टाकलेला मैद्यात। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चिमट। मी विसरले दाखवायला तुम्हाला, तुमच्या अंदाजाने मीठ टाकू शकता थोडंसं। आणि हे गरम साखरेचं पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्या। आपल्या अंदाजे पाणी घ्यायचं, कमी आलं तर नंतर गरम करून टाकलं तरी चालतं। थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच टाकायचं आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचं हाताने। थोडं गरम आहे म्हणून मी ते उलटण्याने हलवत आहे, नंतर मी हाताने त्याला मस्त मळून घेणार आहे पीठ। मस्त मळून घ्यायचं गोळा करून पिठाचा छान। आपल्याला पाणी जरा कमी पडलं तर आपण नंतर अजून थोडंसं गरम करून घालू शकतो। मस्त होतात अशा शंकरपाळ्या साध्या सोप्या पद्धतीने, जास्त त्याला मेहनत करायची गरज नाही। मला पाणी थोडंसं कमी पडलेलं, मग मी अजून पाणी थोडंसं गरम केलं आणि टाकलं त्याच्यामध्ये। असं छान मळून घ्यायचं पीठ घट्ट। जेवढं घट्ट मळू ते नंतर डालडा आणि साखर गरम तेल असताना त्याच्यामुळे ते पागळून नरम होतं पीठ, म्हणून थोडंसं मळताना आपण घट्टच मळून घ्यायचं, जास्त पाणी घालायचं नाही। मग पातळ झालं ना तर ते लाटता येत नाही आणि शंकरपाळ्या पण अशा फुगत नाही व्यवस्थित। थोडंसं मळताना पण आपण घट्टच मळून घ्यायचं। हे बघा, असं माझा मळून झालेला आहे पीठ मस्त। थोडंसं मी ना छोट्या भांड्यामध्ये ठेवते म्हणजे थोडंसं भिजायला, जास्त वेळ नाही, एक तर 10-15 मिनटं भिजू द्यायचं। छान भिजलं आता बघा, 15-20 मिनटांनी मी लाटायला घेतल्या शंकरपाळ्या। असं छान घट्ट असंच लाटून घ्यायच्या शंकरपाळ्या छान। अशी मोठी एकच पाती मी थोड्याशाच बनवल्या होत्या व्हिडिओसाठी। मी लाटून घेणार आहे आणि कापून घेणार आहे। पुढची प्रोसेस तर तुम्हाला माहिती आहे सगळी। लाटून घ्यायचे, मग कापून घ्यायच्या। असे लाटून घेतली मी मस्त एकच पोळी छान। लाटून घेतल्यावर मी कापून घेणार आहे असं। हे बघा, अशा कापून घेतल्या मी शंकरपाळ्या। त्याला काही इतक्या छोट्या छोट्या असतात, कोणी त्याचा आकार बघत बसत नाही बरं का। मी जशा येतील तशा कापल्या आहेत, कारण एकच केलेली ना, मोठी होती ती, जास्त व्यवस्थित कापता नव्हती येत मला। हे बघा, मग अशा छान शंकरपाळ्या झाल्या। कोणाकोणाला आवडली माझी रेसिपी, आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद, बाय बाय। पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी धन्यवाद।